यंत्र चालतं, हे विजेवर चालतं, पण वीज काय आहे माहिती नाही. चुंबक शक्ती असते, मॅग्नेटिक, ते सुद्धा आपल्याला कळत नाही, परिणाम दिसतो. तसं या विश्वामध्ये त्या शक्तीचा परिणाम दिसतो, शक्ती दिसत. पण शक्ती कार्य करते हे तर उघडच आहे. आपल्याला आठवते का गोष्ट सांगितलेली, नॉक्स, लॉर्ड नॉक्स म्हणून एक मोठा विद्वान फिजिसिस्ट होता, पदार्थ विज्ञान शास्त्र, इंग्लंडमध्ये. तो एक मोठा कारखाना पाहायला गेला, तर त्याचं इलेक्ट्रिसिटीवरती त्याचं संशोधन होतच. तेव्हा संबंध कारखाना पाहिल्यावर ज्याने त्याला कारखाना दाखवला तो तिथे 22 वर्ष काम करीत होता कारखान्यात. त्याने काय विचारलं, काय रे म्हणाला, हे सगळं एवढं चालतं, यंत्रण बिंत्रण, ती व्हील्स सगळी चक्र चालतात. तर म्हणले कशाने चालतात? तो म्हणला इलेक्ट्रिसिटीने. इलेक्ट्रिसिटी काय आहे? नाही ते म्हणलं मला माहित नाही. मग तो हळूच त्याच्या कानात काय म्हणला, अरे मलाही माहिती नाही म्हणलं काय आहे. असं आहे. हा, म्हणून या विश्वामध्ये शक्ती काम करते आणि कोणत्याही तत्वज्ञानामध्ये शक्तीचं लक्षण सांगितल्याशिवाय ते पूर्णतेला जात नाही. ते तत्वज्ञान अपूर्ण आहे. काही तत्वज्ञान नुसती ईश्वराचं वर्णन करतात किंवा परमात्मा स्वरूपाचं रियालिटी, काही नुसतं शक्तीचं वर्णन करतात. हे शक्तिपंथवाले काय तेच आहेत, तसं नाही, हे दोन्ही एकत्रच आहेत. आणि ही जाण शंकराचार्यांच्या पासून ज्ञानेश्वर महाराजांच्या पर्यंत. ज्ञानेश्वर महाराजांचं अमृतानुभवामध्ये आरंभच त्याचा आहे. पण त्यापेक्षा शैव तत्वज्ञान म्हणून जे आहे, शैवागम, त्या तत्वज्ञान शक्तीचंच वर्णन आहे सगळं. आणि शक्तीची विकृत स्वरूप आपल्याकडे आहे. त्यात एक कुमारीची पूजा आहे, ती विकृत आहे बघा. बंगालमध्ये हे विशेष आहे. सांगण्याचा माझा एवढाच हेतू आहे की ती शक्तीचं वर्णन करताना हे काय आहे, तर मानवी कल्पना करताना मानवी कल्पनेचं मूळ कशात आहे ते सांगतो आपल्याला. तत्वज्ञानाच्या दृष्टीने काय आहे, परमात्मा स्वरूपाला काही नाही, चांगलं नाही, वाईट नाही, आज नाही, उद्या नाही, इथे नाही, तिथे नाही, हे कारण नाही, ते कारण नाही, काही नाही, कोरा आहे नुसता, नुसतं असणे, अस्तित्व निष्ठा, दुसरं काही नाही. आचार्यांनी गीतेमध्ये भाषामध्ये सुद्धा केवळ आहे, दुसरं काही नाही. आणि पण आहे म्हणजे काय आहे, मग ते जर आहे आणि त्यातून विश्व निर्माण झालं आणि विश्वामध्ये शक्ती आहे, तर त्याच शक्ती घेणारं एक रूप असलं पाहिजे, त्याला ईश्वर म्हणतात. ईश्वर हा परमात्माचं मानवी मनाला आकलन होणारं स्वरूप आहे. आपल्याला आठवतंय का, मी एक इंग्रजी वाक्य सांगितलं आपल्याला, गॉड इज द ऍक्टिव्ह साइड ऑफ द ऍब्सोल्यूट. ऍब्सोल्यूट म्हणजे परमात्मा. बर, मग हा ईश्वर काय करतो, ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभू. गीतेमध्ये ईश्वराचं जे वर्णन आहे मोठं गूढ आहे. पुढे म्हणतात याच अध्यायामध्ये की मी अतिंद्रिय नाही, मी कसाही नाही, आणि लोक मला हात आहे, पाय आहे असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी फार वर्णन सुंदर केलंय. मला डोळे नाहीत, अचक्षु आहे मी, आणि मला डोळे आहे असं म्हणतात. मला कान नाही, मला कान आहे असं म्हणतात. बरं, तुलसीदासांनी रामायणामध्ये हा हाताशिवाय काम करतो, पायाशिवाय चालतो, डोळ्याशिवाय पाहतो, कानाशिवाय ऐकतो असं वर्णन केलंय रामाचं परमात्मा स्वरूप. बरं का, तेव्हा हा जो काही परमात्मा आहे तो ज्या वेळेला शक्ती रूपानं प्रचितीला येतो त्यावेळेला तो ईश्वर म्हणूनच येतो. मग ईश्वर कसा आहे तर आहेच सत, पण त्याबरोबर तो दगड नाहीये. दगड सुद्धा आहे की कायमचा आहे, त्याला अचलच म्हणतात. तो काय परमात्मा आहे? नाही. मग तो जिवंत आहे, त्याला चित म्हणायचं. चैतन्य, चैतन्याची खाणी, खाणी म्हणजे तितकं चैतन्य भरलेलं आहे, आत बाहेर चैतन्य. बरं, आणि तिसरं काय आहे, तो आहे म्हणजे त्याला आणखी कशाची जरूर नाही, त्याचं आहे पण पूर्ण आहे, त्याला आनंद असं म्हणतात. त्याला उपनिषदामध्ये भूमा नावाचा शब्द आहे. बरं का, भूमा म्हणजे आनंदाचं सुख आहे, अल्प. भूमाच्या उलट अल्प, त्यात सुख नाही. इंद्रियांचं सुख अल्प आहे म्हणून त्यात सुख नाही, असं वर्णन आहे. बर, आता भानगड अशी
की त्या ईश्वराने आपली शक्ती वापरून हे जगत निर्माण केलं. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी मागच्या रविवारी आपलं ऐश्वर्य म्हटलेलं आहे. एक उदाहरण मी सांगतो आपल्याला, बरं का. उदाहरण असं की आपल्या तिकडे आम्ही खाली असताना जोशी जे होते व्हायलिनकार जोशी डोंबिवलीचे, ते निरूपणाला ये. GN जोशी का नाही, गजाननराव जोशी, ते निरूपणाला ये. मी काही त्यांना ओळखत नसे. काय झालं, आदल्या दिवशी रात्री रेडिओवरच्या संगीत सभेमध्ये त्यांचं व्हायलिन वादन झालं. ते त्यांनी सांगितलं आता हे वाजवतात आपल्याला. त्यात त्यांनी पहिल्यांदा वसंत राग वाजवला. इतका अप्रतिम वाजवला म्हणतात. आपल्याला काय भाषा गाणं कळत नाही, पण मनुष्य मोहून गेला. फार अप्रतिम झाला बरं का. तेव्हा सहज बोलणं निघालं निरूपण झाल्यावर की म्हणलं बाबा कालचा जोशीबाबांचा राग काय सुंदर होता. अहो मीच तो म्हणाले, बरं का. तर सांगायची गंमत अशी, त्या जोशीबाबांना पाहून यांच्या अंगी एवढी कला असेल याची कल्पना कशी यायची. बर, जरी वाटलं की त्यांच्या अंगी कला आहे, तज्ञ पाहिजे ना ओळखणारा. नाही तर एक ग्रस्त होते आमच्या नात्यातले, ते रहिमत खानच्या गाण्याला गेले. रहिमत खान म्हणजे भूगंधर्व ही ज्याला पदवी असे, तो गायला ते 15-20 मिनिटं झाल्या निघून आले. काय व या करतोय म्हणाले. आता काय म्हणायचं, हा आहे की नाही मजा जगात. म्हणजे त्या ईश्वराची शक्ती ओळखणारा सुद्धा पाहिजे ना, होय ना. तर तो सत्पुरुषच जाणू शकतो त्याच्या शक्तीचा विलास. आणि सगळं वेदांताचं तत्वज्ञान या शक्तीभोवती केंद्रित झालेलं आहे. अस्तित्व भावना म्हणजे त्याचं नाम, आणि त्याची अस्तित्व आहे, तो करता आहे ही भावना म्हणजे त्याच्या शक्तीची जाणीव आहे. संबंध परमार्थ या दोन गोष्टीत आहे की तो आहे म्हणजे त्याचं नाम, आणि स्मरण म्हणजे त्याच्या इच्छेने माझं जीवन चाललेलं आहे. एवढं ध्यानात ठेवा. दोनच गोष्टी, या दोन चाकावरती संबंध परमार्थ आहे जगातल्या सगळीकडे, बरं का. इंग्लिशमध्ये लॉर्ड शब्द आहे ना, त्याला ईश्वराला लॉर्ड म्हणतात. लॉर्ड म्हणजे स्वामी. तो संबंध जगाचा स्वामी आहे, संबंध विश्वाचा स्वामी आहे तो. बरं, तर स्वामी म्हणजे तो आहे आणि स्वामित्व गाजवतो म्हणून तो स्वामी आहे, बरं का. असं आता ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं ते आता मला सांगायचं आपल्याला. एक अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे, अमेरिकन डॉक्टरनी लिहिलेलं आहे. एमडी माणूस, सायकियाट्रिस्ट, एरिक बर्न्स असं त्याचं नाव आहे. एरिक फ्रॉम हा निराळा. तुमच्यापैकी जे कोणी शिकलेले असतील ना फिलॉसॉफी किंवा सायकॉलॉजी, त्यांचे घोटाळा होऊ नये म्हणून सांगतोय, माझा अजून होत नाही म्हणून, बरं का. एरिक फ्रॉम हा जर्मन होता, तोही मानसशास्त्रज्ञ मोठा डॉक्टरच. त्याचं ते एक प्रेमावरती आर्ट ऑफ लव्हिंग वगैरे, आर्ट ऑफ लाईफ ग्रंथ आहे. हा यांनी एक ग्रंथ लिहिला आहे, गेम्स पीपल प्ले. एरिक बर्न्स या डॉक्टरने लिहिलेलं पुस्तक पेलिकननी छापलं. एका वर्षात 1.5 लाख कॉपीज खपल्या. डॉक्टर लोकांनी वाचणं जरूर आहे ते फार. काय आहे त्यामध्ये, तो काय म्हणतो, माणसाचं जीवन सगळं गेम्सनी, खेळाने भरलेलं आहे. तर गंमत अशी, पहिला म्हणाला गेम्स ऑफ लाईफ. माझ्या तर सगळे 7-8 दिले त्यांनी, 4-5 लक्षात आहेत. गेम्स ऑफ लाईफ, दारू पिणं, गांजा पिणं किंवा खूप खाणं, बरं का, पैसा असल्यावर वाटेल ते कपडा वापरणं, गेम्स ऑफ लाईफ. या दुसऱ्याचं फारसं तास दुसऱ्याला, बरं का, गेम्स ऑफ लाईफ. दुसरं म्हणाला सेक्शुअल गेम्स, या बाईला फसव, त्या बाईला फसव, याला नादी लाव, त्याला नादी लाव, हे लफडेचे गेम्स ऑफ, ते त्यांच्याकडे विशेष आहे, सेक्शुअल गेम्स. तिसरं मॅरिटल गेम. गेम्स नव्हे, मॅरिटल गेम, लग्न संस्था. आणि असा समाज नाही, सुधारलेला समाज की ज्याच्यामध्ये लग्न संस्था नाही. शाळा, शिक्षण संस्था, राजसंस्था, लग्न संस्था आणि कारखाना हे असलेच पाहिजे, त्याशिवाय सुधारलेला समाज नाही.
राज्य म्हणून तर प्लेटोने 3,000-3,500 वर्षापूर्वी रिपब्लिक लिहून ठेवलंय. दी आयडियल स्टेट, उत्तम राज्य संस्था म्हणजे काय असते, आदर्श राज्य पद्धती. त्यातच बरं का आपला विषय आपला तो नव्हे, निर्णय अरिस्टॉक्रेसी म्हणजे थोडे पण श्रीमंत लोक याच्यात येतात. नंतर बेनिव्होलंट डिक्टेटरशिप, शिवाजी सारखा रामराज्य, एक राजा तो म्हणेल ते खरं पण तो साधू असतो, राजर्षी असतो. अरिस्टॉक्रेसी याला. आणि नंतर मग डेमोक्रेसी, डेमॉस म्हणजे लोक, समाज, ते मग डेमोक्रेसी म्हणजे लोकांचं साम्राज्य. मी सांगायला पाहिजे का काय आहे ते, आपण तेच वाचता रोज. त्याने असं म्हटलंय की भ्रष्टाचार हा सगळ्या राज्य प्रकारात असतो, पण आपल्या डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीमध्ये जर तो पसरला तर इतका अनावर होतो की नको म्हणायची पाळी येते. 3,000-3,500 वर्षापूर्वी त्या माणसाने लिहून ठेवलंय. अरे उगीच का जगावर विचारावर त्यांचं साम्राज्य चालतं असं वाटतं. हा आज होता की काय, दिल्लीला पाहून लिहिलंय की काय हे असं वाटतं बघा त्यावेळेला. आहे ते हो. मग सांगण्याचा माझा हेतू निराळा आहे. तर समाजामध्ये मॅरिटल गेम, लग्न ही गेम आहे म्हणतो तो. तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे, खेळिया, नावच खेळिया. एक शिंप्याचं पोर म्हणाले पंढरपूरचं, जे नादी लागलं विठोबाच्या ते वेड्यासारखंच वागायला लागलं. विठोबा नाचवला म्हणले त्यांनी, खेळ खेळले. दुसरं एक ब्राह्मणाचं पोर, तो एकनाथ घरातून जे निघून गेला, गुरु वश करून घेतला, आदर्श संसार करून दाखवला. तुकाराम भाऊचे खेळ आपल्याला माहितीच आहे सगळ्यांचा काय झाला तो. खेळिया. तेव्हा परमार्थ सुद्धा हा खेळ आहे. बर, आता विषय निघाला म्हणून 2-4 मिनिटं सांगतो. मॅरिटल गेम मध्ये काय अडचणी आहे, काय वर्णन असतं बघा. हे लोक, युरोपियन लोक हजारो उदाहरणं पाहून हे लिहितात. ते म्हणाले की आजपर्यंत जगाच्या इतिहासात 6,000 वर्ष तरी संस्कृती आहे, उत्तम संस्कृती. अगदी बुद्धाचा काळ तुम्ही घेतला तेव्हा तर म्हणजे सुधारलेले लोक. त्या सगळ्या याच्यामध्ये निरनिराळे प्रयोग झाले उत्तम आदर्श लग्न संस्था निर्माण करण्याचे. कोणीही यशस्वी झाला नाही. समर्थांनी तर असं सांगितलंय, या संसारी सुख झाले ऐसे देखील नाही केले, हे त्यांचं म्हणणं बघा. किंवा ज्याला सुखाचा जीव दुःखात घालायचे त्यांनी लग्न करावं. आणि हुशार माणूस कोण बरं का, एक इंग्रजी व्याख्या आहे ती कोणी ती केली माझ्या ध्यान, एका जर्मन लेखकाने केलेली आहे. म्हणाले लग्नाळू कोण, लग्नाळू समजलं ना, झोपाळू तसा लग्नाळू म्हणजे लग्नाला तयार झालेला. कोण म्हणाले, अनेक मुलींना फसवून तसाच चांगला राहतो तो म्हणले हुशार सगळ्यात जास्त. बॅचलर इज वन हू डिसीव्ज अ नंबर ऑफ गर्ल्स and still remains a bachelor. गळ्यात पडत नाही त्याच्या कोणी, किंवा पडू देत नाही म्हणाला. त्यातले हुशार कोण, गळ्यात पडून घेतो आणि भलतच वाचतो, आणखी हुशार जास्त. पण आपल्याकडे तसं नाही फारसं. ते युरोपियन समाजाचं आहे. सांगण्याचा हेतू काय माझा आपल्याला, तर त्यांनी म्हटलेलं आहे 3 गोष्टी अवश्य आहेत बरं का मॅरिटल गेम यशस्वी व्हायला. बर, या गेमचा हेतू काय आहे तर म्हणले पार्टनरशिप. बर, तर पार्टनरशिप मध्ये प्रकार 2, एक ऍक्टिव्ह पार्टनरशिप, एक स्लीपिंग पार्टनरशिप. एक पार्टनरशिप म्हणजे अशी, आम्ही काही करीत नाही, बायको सगळं करते म्हणाले. काही लोक असे असतात बघा, कधी चौकशी करायची नाही, आज भाजी ही का आणली ती का आणली, मुकाट्याने खातील आपले. सगळं साम्राज्य बायकोच्या हातामध्ये. वाईट काहीच नाही. बाई तशी पाहिजे, तशी हुशारच असते ती, यात शंका नाही. त्याशिवाय नवऱ्याला एवढं ताब्यात घेईल कशी हो, असं काय करता नाही का. आणि खुबी काय आहे, कालिदास सुद्धा फार हुशार बघा. तो काय म्हणाला, बायकांचं चातुर्य असं आहे, म्हणजे लग्न झालेले असं की नवरा आपल्या ताब्यात आहे याची त्याला जाणीव न देताना प्रपंच करते ती म्हणाले. बरी शिकली कुठे, अशिक्षित पटुत्व, कुणी शिकवावं लागत नाही, आमचंच असतं म्हणले त्यांच्या. आता हे पुरुषांना तुम्ही बघा बुवा काय आहे ते, मी तुमच्यातलाच आहे ते नाही का. सांगण्याचा हेतू काय आपल्याला,
तर पार्टनरशिप असते त्यात. पार्टनरशिप मध्ये काय आहे, दोघांचं हे पाहिजे ना संमेलन, त्याच्यामध्ये अविरोध पाहिजे. याला इंग्लिशमध्ये सिमेट्री म्हणतात. तर सौंदर्य आहे लग्नामध्ये, बरं का. हा आपला विषय नव्हे. आता मी 25-30 वर्षापूर्वी शिकवलेलं आहे शिंच, सहज येऊन जाते झालं, अगदी धोक्यात सांगतो. त्याचा संबंध आहे म्हणून सांगतो. उगीच मला काही आठवते म्हणून सांगतो असं नाही. हो नाही, तुम्ही म्हणाल तुम्हाला काय निरूपण ओकारीसारखं काय, चला बोला आपल्याकडे, असं नाही. फार विचारपूर्वक मी सांगतोय आपल्याला. तेव्हा पहिलं काय पाहिजे, सिमेट्री म्हणजे समसंबंध. सिमेट्री बघा, तुम्ही बघा, इकडे खांब असलं तर इकडे एक खांब नाही का, इकडे झुंबर असलं तर इकडे एक झुंबर आहे, इकडे एक फॅन आहे, इकडे एक फॅन आहे, नाही का. म्हणजे पार्टनरशिप म्हटली की त्याच्यामध्ये अविरोध पाहिजे. अविरोधाचं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे दोघांच्या मनात एकमेकाविषयी आपलेपण पाहिजे, याला प्रेम म्हणतात. दोघांचं मनोमिलन पाहिजे आणि सद्गुरूच्या चरणी लीन होण्यासारखी पहिली पायरी आहे. तू म्हणशील ते, त्याच्यातच आनंद आहे खरा, त्याच्यात ऐश्वर्य आहे मोठं. आता या विषयाला 1-2 गोष्टी सांगतो आपल्याला. नाथांचा एक अभंग आहे, त्याच्या शेवटी असं म्हटलेलं आहे की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे. अरे, एकीकडे तुम्ही सांगणार की प्रारब्ध अटळ आहे आणि एकीकडे म्हणणार हरिकृपेने त्याचा भोग नाश पावतो. याचं कारण असं आहे, जेव्हा कर्म हे पहिल्यांदा सूक्ष्म असतं, त्या सूक्ष्मामध्ये असताना त्याला बदलता येतं. पण ते जेव्हा जडत्वाला येतं, दृश्यामध्ये येतं, तेव्हा ते भोगावंच लागतं. त्याला मग बदलता येत नाही. सत्पुरुष जरी झाला तरी त्याला त्या शिष्याचं बदलता येत नाही. पण आपला भार जर आपण गुरुवर टाकला तर त्याला ते दिसतं सगळं, त्याचं प्रारब्ध सूक्ष्मातलं. आणि याला जर शरणागती खरी असेल, अतिशय महत्वाचा विषय आहे हा, की नाही तुम्ही कराल ते, माझ्या मनात काय काही येईना, पण तुम्ही कराल तेच योग्य आहे, तो बरोबर तुमचं प्रारब्ध बदलेल. म्हणून हरिकृपे त्याचा नाश आहे. काय अरे ग्रह काय करतील त्याला. मी का विचारतोय, त्यांच्या गुरुनी त्याने म्हटलंय, जो सद्गुरूचं ऐकू लागला त्याला ग्रह काही करू शकत नाही, स्पष्ट सांगितलेलं. ते का करू शकत नाही त्याचं कारण हे आहे. मी सांगितलं ना की तुमच्या कुंडलीमध्ये एक नवरा बायकोचा वियोगाचा प्रसंग आहे, अगदी उघड दिसतंय. पण गुरुला शरण गेल्यानंतर तो ते असं घडवून आणील, याची बदलीच कुठे दुरील 4-5 वर्ष. राईट, तुम्ही इकडे ते तिकडे. म्हणजे परिणाम तर झाला, पण तो सुखाचा झाला. प्रारब्धाचा जो दुःख त्रास आहे तो झालेला नाही, बरं का. हा त्यातला भावार्थ आहे. बर, आता हा विषय जाऊ द्या आपल्या. मग हे जे शक्तीचं काम आहे, ही शक्ती कशी काम करते, ही ईश्वराच्या संकल्पाने काम करते. तर कल्पनेचा विषय येऊनच गेला. कल्पना श्रद्धा ठेवावीच लागते. आपल्याला आठवतंय ना, फेथ इज अ लीप इन द डार्क. जे अज्ञात आहे त्याच्यावर श्रद्धा. गुरु काय करतील मला माहिती नाही, तुम्ही करा काय ते. म्हणून ते सद्बुद्धी त्यांच्या जवळ असल्यामुळे त्यांचा संकल्प माझ्या कल्याणाचाच असला पाहिजे, ही श्रद्धा ठेवूनच काम करावं लागेल. ते लोक सुखी. नाही कसा खेळ आहे परमार्थाचा बघा. आणि हा जर साधला नाही तर परमार्थ नाही. जन्मोजन्मी तुम्ही यात्रा करा, 10 गुरु करा, हे नाही साधणार. उच काय बोलण्यात अर्थ आहे हो, की मी शरण आहे तुला, तू आता ठेवशील तसा, तू खायला ते नाही का मिळवायचं, तू देशील ते वस्त्र नेसणार, तू ठेवशील तशी राहणार, तू खायला देईल ते मी खाणार. काय हे आहे बघा. मग कारण तुझं अस्तित्व माझ्याजवळ, तुझं सान्निध्य, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. ही तर गेम आहे. परमार्थाचा जो खेळ आहे ना तो असा आहे. त्यात पार्टनरशिप काय, मी आणि माझा गुरु किंवा मी आणि माझा देव, ही पार्टनरशिप त्यामध्ये. तर तो कसा आहे, अत्यंत ज्ञानी आहे, सर्वशक्तिमान आहे, माझं कल्याण करणार आहे. आणि ही श्रद्धा राहणं म्हणजे खरा परमार्थ आहे. बर, आता संकल्प का, तर विश्व निर्माण करताना मॉडेल पाहिजे की नाही, काहीतरी नमुना पाहिजे की नाही, आहे का. एको हम बहुश्याम प्रजायेय. अरे माणसाचंच आहे हे.
मी आपल्याला आठवतंय का इंग्रजी एक वचन नाही पण शब्द प्रयोग दाखवला, ह्युमनायझिंग द डिव्हाइन. ईश्वराला मानवीपणा देणं हे ते आहे. आणि सगुणाचं महत्व इथे आहे. किती जरी तुम्ही प्रेमाच्या गोष्टी बोललात तरी ज्याच्यावरती प्रेम आहे त्याच्या आपल्याला हात लावल्याशिवाय चैनच पडणार. काय स्पर्श करू नको. अगदी दगडाची मूर्ती असली तरी गालावरून हात फिरवाल, चरणावरती डोकं ठेवीन. स्पर्श हा अतिशय महत्वाचा आहे. सर्व इंद्रियांच्या मध्ये दृश्याचं खरे पण स्पर्शाला आहे. समजा तुम्ही भूत पाहिलं, फोटो काढले, हे पाहिलं, स्पर्श केला नाही तो पण खरे पण नाही. आणि स्पर्श करून तुम्ही आंधळे असलात तरी माझ्या हातनं स्पर्श झालेला आहे ते खरं असलं पाहिजे. आणि नामस्मरणाची अडचण इथेच आहे, त्याला मनाचा स्पर्श लागतो, देहाचा स्पर्श नाहीये. म्हणून वाटतं की बघ काय करावं, हे खरं नाहीच आहे, लपडेबाजी तिथे आहे सगळी, नाही का. अहो असं आहे, तुमचा गुरु देहात असताना पूजेमध्ये हे फार महत्व आहे. तुम्ही त्याला हार घातला, मूर्ती का असेना, हार घातला, गंध लावलं, उदबत्ती लावलं, असं प्रसन्न वाटतं की वा काय छान आहे. वास्तविक ती श्रद्धा नसून सुद्धा बाहेरच्या पुढच्याने मनाला किती बरं वाटतं, नाही का. त्याची जी खरे पण रियालिटी आहे ती अशी स्पर्शामध्ये आहे. असं तेव्हा पहिला असेल तर सिमेट्री पाहिजे. सिमेट्री सौंदर्य आहे. सौंदर्याचं एक समसंबंध असं तिथं मराठीत आहे. सिमेट्रीचं हे भाषांतर आहे बरं का, मूळ शब्द मराठी संस्कृतात नाही. तेव्हा जशी ही बाजू तशी ती बाजू, अविरोध आहे दोघांमध्ये. लक्षात ठेवा आपण, प्रेम म्हणजे काय, नवरा बायको मध्ये मतभेद असेल बरं का, ध्यानात ठेवा, अविरोध पाहिजे. तुमच्या लक्षात आलं का. पण तुमचं मत असं आहे, माझं मत असं आहे. एक उदाहरण घ्या. अहो काय त्या हेगडेला यांनी हे करून टाकला, नाही हो बरोबर असलं पाहिजे बरं का. नवरा म्हणाला, बायको म्हणजे अहो त्यांनी पक्ष स्थापन केला, त्याला काढून टाकलं, बरोबर आहे का. मतभेद आहे पण दोघं की नाही टाळकी आपटणार नाहीत एकमेकाविषयी. आज मी स्वयंपाक करणार नाही, तुमचं मत माझं मत भिन्न आहे, ही भानगड नाही. ध्यानात ठेवा आपण बरं. मतभेद आहे, अविरोध पाहिजे. आणि शंकराचार्यांनी सत्याचं लक्षण काय, अविरोध, ऍब्सेन्स ऑफ कॉन्ट्रडिक्शन. काय फार हे की नाही खरे विचारवंत लोक. म्हणून पहिलं लक्षण असेल ईश्वर आणि त्याची शक्ती यांच्यामध्ये अविरोध आहे. ईश्वर जे म्हणेल तीच ते करेल बरं का. शी इज अ व्हेरी फेथफुल वाईफ. ती अतिशय आज्ञाधारक बायको आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवाच्या पहिल्या प्रकरणामध्ये दोघांचा दिव्य शृंगार वर्णन केलेला आहे. तर शृंगाराचे एक दोन मुद्दे सांगतो, तो काय विषय नव्हे. तसं आहे की म्हणाले तिने असं पाहिलं, हा माझा नवरा, अलीकडे पोरी सुद्धा नाही का नवरा दिसायला चांगला पाहिजे. आज सारा तो स्वभावाने बरा नसला चालेल, पण साहेब का हे आमचे मिस्टर म्हणून त्याचं प्रेझेंटेशन करायला पाहिजे. एम आय राईट. मी तुमच्यातलाच आहे नाही का. आता लेखाचं दिसायला तुम्ही की नाही वेड्या वाकड्या माणसाशी लग्न करा असं नाही माझं म्हणणं, मुळीच नाही. पण त्याच्या पलीकडे काहीतरी सौंदर्य आहे हे नको का पाहायला. ते काय ब्युटी स्किन डीप असं म्हणतात. तुमचं जे उद्या त्याला हे आल्या देवी आल्या आणि तोंडावर हे पडले, डाग पडले किंवा आणखी काही झालं, अहो तोंड पॅलेसने वाकडं होतं की आपण पाहतो, वाकडं तोंड झालं, कुठे गेलं सौंदर्य सगळं, नाही का. त्याच्या पलीकडे काहीतरी आहे ना. पण अविरोध वाटत. दुसरं जर असेल ना तर म्युच्युअल डिपेंडन्स, एकमेकावर असले पाहिजे. हा मला आधार आहे, ही मला आधार आहे. किती सुरेख आहे. म्हणजे कसं, आपण जर आजारी पडलो, समजा तुम्हाला ऍक्सिडेंट झाला आणि वा हातपाय कमी जास्त झाला, आहे माझी बायको आहे ती बरोबर माझं सगळं करील, कंटाळणार नाही, हे नवऱ्याचं डिपेंडन्स. तसं बायको आजारी पडली तर हे सगळं करतील माझ्याकरता, खर्च करतील, आमकं करतील, हे सगळं, असा विश्वास असणं त्याला म्युच्युअल डिपेंडन्स. हे मॅरिटल गेम मधलं दुसरं तत्व आहे बरं का. पार्टनरशिप आहे ना, नाही का. आणि तिसरं जर असेल ना शेवटचं तर सोय. प्रत्येकाने दुसऱ्याची सोय पाहायची. सोय, कन्व्हिनियन्स बरं का. म्हणजे कशी बघा,
किंवा मी असं वागण्याने त्यांना त्रास होईल, बायको म्हणाली. नवरा म्हणाला मी असं वागलं तर तिला त्रास होईल, म्हणून तिचं अंतःकरण ओळखून, तिची सोय गैरसोय ओळखून जो वागतो, या 3 गोष्टी म्हणजे आयडियल मॅरेज. का हो, असं आहे का काही असं जगात? समर्थन असं म्हणण्याचा प्रसंग झाला नसता. आज साल बघा, मुलं मोठी झाली तरी बाप असा तेज असतो नुसतं, हे मला खपत नाही, ते मला खपत नाही. अरे हो बाबा, तुझे किती दिवस आहेत, आम्ही आता बाप व्हायच्या प्रसंगात आलो, तू अजून आणखी असं वागतोस, नाही का? म्हणून मी त्याचा अर्थ असा केला की जेन्युइन ऍडजस्टमेंट, जेन्युइन सिन्सिअर. किंवा त्यांचे दोष आहेत, त्यांना उठल्यानंतर बिडी प्यायला लागतं, ते शौचाला होत नाही. खरं असतात बरं का माणसाशी, तंबाखू खातात, नाही तर बिडी पितात, मग शौचाला जातात. आता ते नामस्मरण तिथे करतात की काय करून जाणे आपल्याला माहिती, परंतु ते लागतं. तर बाई काय म्हणते, माझी झोप झाली नाही, हरकत नाही, तुम्हाला चहा करून देते, प्या, मग तुमची गाडी चालू दे पुढे. हे आहे बघा, म्हणजे प्रपंच गेम रंगला नाही. तर आणखी शेवटची गोष्ट सांगतो. समजा या खेळामध्ये तुम्ही हारलात, बाई किंवा पुरुष, मॅरेजचं सांगतो मी, लग्नाचं हारलात, तर तुम्हाला खेळाडू वृत्ती पाहिजे, स्पोर्ट्समॅनशिप. त्याला मराठी खेळाडू वृत्तीच म्हणतात बरं का. म्हणजे ज्याचा पराभव झाला तो आणि ज्याने केला तो, गेम संपला की त्या नेट पशी येतात, शेखॅन करतात आणि जातात. मी तुला यश चिंतितो आहे ना असं. म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारचा निर्व्याजपणा असतो, ते बाकी ठेवीत नाहीत काय. तसं चुकला नवरा एखादा, बायको एखादा चुकली, हे चालेल. म्हणून अतिशय ऍडजस्टमेंट पाहिजे. ऍडजस्टमेंट म्हणजे की नाही, सहजीवन, इतकं सहजीवन पाहिजे की त्या दोघांमध्ये कुरबुर नाही, त्याबद्दल तक्रार नाही. ऍडजस्टमेंट तक्रार नसते, हे आहे बरं का. सांगण्यात येतो काय, असा संसार ईश्वराने त्याच्या शक्तीचा आहे. याला दिव्य शृंगार म्हणायचा. ज्ञानेश्वर महाराजांनी एक खुबी केली आहे बरं का. कसं त्यांना सुचलं बुवा, अहो या ब्रह्मचारी मुलगा, ते काय म्हणाले की आता हे दोघं नवरा बायको, तर म्हणले त्यांना जगा एवढं मूल झालं बरोबर का. त्या 8 पाऊंड म्हणजे काहीच नाही हो, तिथे पाऊंड होतं कोणाला ठेवले. जगा एवढं मूल झालं म्हणले दोघांना, पण त्या दोघांच्या मध्ये जो प्रेमभाव आहे, तो प्रेमभाव या जगामुळे आड आला नाही, ते मूल आड आलं नाही बरं का. म्हणजे याचा अर्थ असा, जरी ते मूल झालं तरी बाईचं प्रेम मुलाकडे न जाताना नवऱ्याकडेच राहिलं. ज्ञानेश्वर महाराज खूप आहे सांगण्याची. आणखी एक लहानशी त्यांची सांगतो, मग हा विषय पुढे करतो बरं का. आणखी दिव्य श्रृंगाराची काय गोष्ट आहे म्हणाले तर, अरे पण म्हणले आपल्याला काय त्या मूल सांभाळायला काही दास दासी नाही, काही नाही, शेवटी नवऱ्यालाच सांभाळावं लागणार आहे. काय सासू सासरे असलं तर ते असं काय करावं म्हणाले बरं का. तर म्हणले बाईने असा विचार केला, आपला हा नवरा असा आहे, कसा आहे, त्याला हात नाही, पाय नाही, इंद्रिय नाही, शरीर नाही, अपंग आहे सगळ्या दृष्टीनं. आणि जर कोणी आपल्याकडे आलं, काय तुमचा नवरा, तर हे ध्यान पुढे करायचं की काय म्हणाले. म्हणून तिने काय केलं शहाणपणा, की म्हणले हे नकोच आपल्याला. म्हणून